स्ट्राईकला तुम्ही दीपला बघतायत. कालचा दिवस दीपनी गाजवला. नॉन स्ट्राईकला गौरव आहे आणि गोलंदाजी मार्कवर नितेश खेणी. हार्दिक शुभेच्छा. अकरा वाजून 11 मिनिटं टाइम नोट. चला D2 ग्रँड फिनालेचा दिवस आहे. भरपूर मोठा दिवस. अंपायर सिग्नल देत आहेत. पहिला चेंडू इकडे पडणार आहे मित्रांनो. मुखातून तर आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला स्टार्ट ऑफ द मॅच. आजचा दिवस. स्ट्राईकला दी पहिला चेंडू. बघा मी काल काय सांगितलं होतं. बॅटर लोकांना प्लीज तुम्ही आर्ग्युमेंट अंपायरशी करू नका. हा वाईट आहे, नो आहे, असा आहे, तसा आहे. शेवटची वॉर्निंग आहे. प्लीज डोंट आर्ग्युमेंट. हात वगैरे करू नका वाईटचा. श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. धावसंख्या 1 आहे. पुढचा चेंडू. क्या बात आहे. असं वाटलं होतं इनसाइड एज. खरोखर स्पोर्ट्समॅनशिप तुम्ही बघतायत. फलंदाज स्वतःहून बाहेर निघतायत. पहिला चेंडू थोडासा अवांतर होता. दुसऱ्या चेंडूला बॅकअप केलं गोलंदाजाने. इनसाइड एज. थोडासा आवाज आला, थोडासा साऊंड आला आणि फलंदाज बाद. अजितला तुम्ही बघतायत यष्टीरक्षकाची कामगिरी करताना. टेनिस विश्व आठवलं मित्रांनो मला. जगामधला, हिंदुस्थानामधला, मुंबईमधला, महाराष्ट्रामधला सगळ्यात धूर्त चाणक्य नीती असलेला यष्टीरक्षक टेनिस विश्वामध्ये कोण होता? गणेश गल्ली, कांचन पवार. तर आज आपल्यामध्ये कांचन पवार नाही आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नवीन फलंदाज दीपेश पाटील आहेत न्यू बॅटर. बघा अंपायरनी वॉर्न केलेला आहे. आता कुठच्याही फलंदाजाने जर अंपायरला सांगितलं हात करून जर हा वाईट आहे तर तुम्हाला 3 धाव्यांची पेनल्टी मिळणार. आर्ग्युमेंट करू नका. त्यासाठीच तर आम्ही अंपायरला बोलवले. तुम्ही सांगण्याची गरज नाही. लास्ट वॉर्न प्रत्येक कॅप्टनसाठी आहे. नंतर सांगू नका का फक्त या मॅचसाठी. आजच्या संपूर्ण दिवसासाठी हा नियम लागू. आर्ग्युमेंट करू शकत नाही प्लीज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता बघा. कारण खेळायचा होता, क्रिकेट खेळायचा होता आणि गली रिजनमध्ये थोडासा रूम द्यायचा होता. सक्सेसफुल का होत नाही कारण मी कालच सांगितलं पिच रिपोर्ट. इट इज अ कॉन्क्रीट विकेट. चेंडू पडल्यावर थोडासा फास्ट येतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. भागेश पाटीलची आठवण येते मला. कालचा दिवस वय वर्ष 14. ओ हो हो क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट आम्ही का म्हणतो. ॲक्शन रिप्लायमध्ये तुम्हाला नक्कीच हा 100% क्लीन बोल्ड बघायला मिळणार. दोन गडी बाद, 1 धाव आतापर्यंत झालेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. अंकित तिवारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित आहे. बघा कारण आम्ही नेहमी सांगतो कारण तुमचा फुटवर्क आणि तुमचं लुक चांगले पाहिजे. आणि टेनिस विश्व एक असा आहे का सगळ्यांनाच ॲक्रॉस क्रिकेट परफेक्ट खेळायला जमत नाही. याच्यामध्ये तर मी सगळ्यात प्रथम नाव तर कृष्णा सातपुते यांचं घेईन. त्याच्यानंतर प्रथमेश ठाकरे यांचं घेईन. महेंद्र मागे भिवंडीचा सुपर से डुपर स्टार. आकडा आल्यावर नक्कीच सांगेन या तिघांच्या नावावर किती चेंडूमध्ये 50 धावा आहेत. तर बघा गोलंदाजाचं जर बघितलं विजय तर आत्मविश्वास इकडे वाढतोय कारण सुरुवातीत ते काही चेंडू चांगले टाकलेत. घडीसुद्धा बाद केलेला आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. अंकित समोर बघताय फुल पिच डिलिव्हरी आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता मात्र मिडडाऊनला सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक सिंगल्स मिळणार आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 2 गडी बाद.
धावसंख्या 2 आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. तुम्ही बघतायत नितेश किणीला आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. गौरव किणी आणि अंकित तिवारी. गौरव किणी खातं अजून ओपन करायचं आहे. अंकितनी खातं ओपन केलंय. सिंगल्सनी पुढे आले. फुलटॉस चेंडू आहे सर्कलच्या आतमध्ये. असं वाटलं होतं का डायरेक्ट हिट करतील, मात्र सिंगल्स तिकडे मिळाली. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3. मित्रांनो, एक असं स्टेडियम लॉर्ड्स प्रत्येकाचं स्वप्न असतं विजय तिथे शतक साजरं करावं. मात्र एक असे खेळाडू ज्यांनी त्याच मैदानावर 3 मॅचेसमध्ये 3 शतकं आपल्या नावावर केली. दिलीप बळवंत वेनसरकर, ओरिजिनल गाव राजापूर आडिवरे, यांची मला 3 धाव्यांनी थोडीशी आठवण आली. आता मात्र क्या बात आहे. गुडलँड स्पॉटला बघितलं विजय तर थोडंसं परफ्यूम देऊन गेला बॅटरला. आणि बघा ही खासियत आहे नितेश किणी यांची. जेव्हा जेव्हा टप्पा आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. षटक संपते पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 3. गडी बाद झाले ते म्हणजे 2. फाइव्ह स्टार हा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि रिथ्वी 11 क्षेत्ररक्षण तुम्ही बघत आहात. एक इनिंग झाल्यानंतर JMCC NY आणि साऊथ 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल, एक इनिंग झाल्यानंतर 2 मिनिटाच्या आतमध्ये कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला यावं लागेल. ट्रॉफीज तुम्ही बघतायत उजव्या साईडला अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड चकाकणाऱ्या ट्रॉफी आहेत. राकेश तिकडे बघतायत ट्रॉफींकडे. काही ट्रॉफी संध्याकाळी सर आम्हीच नेणार. आज हरिनाम नाना कोण विसरणार. मी नेहमी कुठेही गेल्यावर टेनिस विश्वातील भीष्म पितामह ज्यांनी भल्या भल्या खेळाडूंना संधी दिली संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या, तर एकच नाव समोर येतं, हरिराम पाटील उर्फ नाना. थोडंसं वॉर्मअप करतायत गोलंदाज रोहित राजपूत. नावामध्ये राज आहे आणि बघायचं आहे रोहित हे नाव तर तुम्हाला माहिती आहे, मुंबईचा राजा रोहित शर्मा. लहानपणापासून एक चिकाटी जिद्द. यस, चला टाइम कडे वळूया. 11:11 सुरुवात झाली होती. बघा आम्ही तुम्हाला अंपायर पण काय बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही टाइमपास केला मग तुम्हालाच पेनल्टी आहे. अंपायर काय सांगणार नाही, काही बोलणार नाही. फक्त आम्ही वेळ तुम्हाला सांगू. जे काय करायचं आहे लवकरात लवकर करा. 10 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. तर रोहित राजपूत पहिलाच चेंडू आहे. अग्रेंकडून गोलंदाजी करताना अंपायर सांगतायत यस वाईट आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. NXT लाईव्हच्या मार्फत तुम्ही बघत आहात. पुढचा चेंडू रोहित याचा बॅकफूट पंच करायचा होता. काय क्लास टीव्ही मध्ये दिसला हा चेंडू. बघा गुडलँड स्पॉटवर जेव्हा चेंडू पडतो आणि तुम्ही जर तुमचा फुटवर्कचा उपयोग करत नाही तर चेंडू तुमच्या बॅटवर कधीच येणार नाही मित्रांनो. असं कोणी सांगितलंय ज्यांच्या बॅटवर चेंडूला सुद्धा घाम फुटायचा असे महान सर विविन रिचर्ड सरांची मला आठवण झाली. पुन्हा एकदा बघा तोच चेंडू, तीच ऍक्शन, फुटवर्कचा उपयोग नाही, चेंडू जातोय डॉट. तर खरं कारण रोहित राजपूत याला बघून मला मुंबई तेज एक्सप्रेस राहुल जोगाडिया याची आय रिमेंबर आठवण करून देतोय. थोडीशी ऍक्शन चांगली आहे जर बघितली तर रोहित राजपूतची. धावसंख्या 4, 2 गडी बाद. आता बघा इनसाइड एज शॉट थर्डमॅन मध्ये डायरेक्ट हिट नाही, कारण यष्टिरक्षक थोडेसे पुढे तिकडे होते. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 5. तर बघायचं आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई पंजाय दोघांच्या नावावर IPLचा आता जी पहिली मॅच आहे. आणि बघायचं आहे या वर्षी 6 कडा कोण गाठणार. रोहित राजपूत. आता मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाही, स्वतः यष्टिरक्षक तिकडे जात आहे. ड्रॉप द कॅच कॉल द्यायला पाहिजे होता, कारण एक सिली मिड ऑफला होता, एक सिली पॉइंटला होता आणि एक यष्टिरक्षक. 3 जण बघा जर ॲक्शन रिप्लायमध्ये बघायला मिळणार तुम्हाला का 3 जण पुढे गेले होते, कॉल कोणी दिला नाही आणि तो कॅच खाली पडला. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. आणखीन एक असा खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये रिकी पॉन्टिंग 6 द्विशतक त्यांच्या नावावर आहेत. आता मात्र बघा या विकेट बद्दल काय बोलू.
विजय जर बघितलं चेंडू पडल्यानंतर किती खाली राहिला, अंपायर सांगतात बाय आहे, सिंगल्स मिळणार, सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकणार, ती म्हणजे 7. एक असा फुटबॉलचा खेळाडू कोण विसरणार, क्रिस्टियानो रोनाल्डो, जर्सी क्रमांक CR7, 7 वेळा सोन्याचं बूट त्याला मिळालेलं आहे. एका बुटाचा लिलाव गेला 17,000 करोडला. फुलपिच डिलिव्हरी आहे, खेळाडू खाली आहे, हवेमध्ये चेंडू आहे, मात्र पुन्हा एकदा थोडासा सूर्याच्या किरणाचा मला वाटतं, हो, क्या बात आहे, डायरेक्ट हिट, काम झालं फिट. कमांड डीजे. येस, खरोखर या खेळाडूचा विजय जर बघितलं तर मला कौतुक करावं लागेल. मला वाटतं लहानपणी लगोडी जास्त खेळलाय हा खेळाडू. बघा चेंडू गॅदर केला आणि डायरेक्ट थ्रो जो झाला स्टंपवर गेला आणि फलंदाज तिकडे बाद. फलंदाज बाद झाल्यावर आतमधल्या सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर तुमचा दुसरा बॅटर तयार नाही, आतमध्ये गेला पाहिजे. लक्षात ठेवा, तो सर्कलच्या जवळ येण्यापर्यंत वाट बघू नका. हात जोडून नम्र विनंती आहे. धावसंख्या आहे 8, गडी बाद ते म्हणजे 3. स्वयं मात्र तुम्ही बघतायत बॅटर कालचा दिवस उरणच्या एका 11 वर्षाच्या खेळाडूने असा गाजवला. मोऱ्यांचा धोंडा ते गेट ऑफ इंडिया 4 तासामध्ये अंतर क्रॉस केलं. स्वराज पाटीलने 11 वर्षाचा उरणचा हा टायगर, त्याच्या अगोदर आर्यन पाटीलच्या नावावर तो रेकॉर्ड होता. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त चेंडू गेलाय, वळलाय आणि पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. अशोक राऊतजी तुम्ही तिकडे बघतायत. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 9. 9 चेंडू 50 धावा. गोव्याच्या पुनाजी अस्नोडकर याच्या नावावर टेनिस विश्वामध्ये इतिहास. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, चेंडू पुल केलाय ऑन साईडला, डीप मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षक आहे, कलेक्शन चांगलं आहे, गाडी सुटली, थ्रो बरोबर आला नाही. गॅदर करता करता थोडासा उशीर, अजून उशीर होतोय. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 11. मित्रांनो, मीरा भाईंदर बिग बॅश स्वतः आयोजक नितीन वारे तिकडे होते आणि 11 चेंडूमध्ये भिवंडीचा टायगर प्रथमेश ठाकरे यांनी आपल्या आयुष्यातील दुसरं सगळ्यात जलद अर्धशतक झळकावलं. आपल्या नावावर तो इतिहास केला. प्रथमेश ठाकरे याला तुम्ही ISPL ला सुद्धा बघितला. धावसंख्या ती म्हणजे 11-11. मोरव्याचा ग्राउंड बघा. या आता मात्र बघा पुन्हा एकदा मला वाटतं वाईट आहे. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 12. विजय हा बॅटर बॅटिंग करताना स्क्रीनवर बघ अगोदरच खाली बसतो, म्हणजे गोलंदाजाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं म्हणून तो वाईट गेला. स्क्रीनवर तू बघू शकतोस. रसिक प्रेक्षक तर आनंद घेत आहेत. NXT लाईव्ह सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. फुल टॉस चेंडू आहे. आता मात्र आज या संघाचे कॅच का पडतायत, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. चांगला प्रयत्न तिकडे केला होता, आता डोक्यावर हात ठेवून काय फायदा आहे. विजय म्हणतात ना, बंदुकीतील गोळी आणि पडलेला कॅच परत कधी येत नाही, तसं मला वाटतं इकडे झालं. योगराज देवकर पुन्हा एकदा वाईटचा तिकडे इशारा. बघा आतापर्यंत विजय जर बघितलं तर IPL मध्ये 13 वर्षाचा पोरगा बिहारचा सूर्यवंशी 13व्या वर्षी 1.25 करोडला गेला. आकडा आलाय तो म्हणजे 13. आता बघा ठरवून क्रिकेट जर तुम्ही खेळाल, कारण रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर बघितलं तर त्यावेळेला या फलंदाजांनी ठरवलं होतं का अगोदरच मला हा शॉट खेळायचा आहे, तर तसं होत नाही. ठरवून क्रिकेट कधी खेळू नका. गावस्कर सरांनी नेहमीच सांगितलेलं आहे, गारफील्ड सोबर सरांनी नेहमीच सांगितलेलं आहे. आता दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. धावसंख्या ती म्हणजे 14. कालचा भागेशला कोण विसरणार, वय वर्ष 14. भागेशने इतिहास केला. 2 गडी बाद, फक्त 4 धावा क्रुशल कंडिशनमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, हवेमध्ये हाईट आहे, मात्र बघायचा थोडासा पुढे आला होता. आता मी ती चूक करणार नाही, चांगला झेलला. हा पहिला कॅच मिळतोय या संघातील खेळाडूंना. फलंदाज तिकडे बाद.
नवीन फलंदाज, काल मी ज्या खेळाडूचे कौतुक करत होतो, माझ्या सगळ्यात आवडता खेळाडू आहे, हाईट जबरदस्त आहे, पर्सनॅलिटी जबरदस्त आहे, बाहू जबरदस्त आहेत, सुनील पाटील. भरपूर कमी खेळाडूंना मी हाईट फॅक्टरमध्ये बघितलेलं आहे. सगळ्यात पहिलं नाव घेईन मी श्रीकांत दादरकर, टेनिस विश्वातील सगळ्यात जुना ओल्ड इज गोल्ड. त्याच्यानंतर विवेक नरवणे उर्फ बॉन्ड, रजनी पटेल, हे जे खेळाडूंना ज्या टायमाला संतनू गायचोर यांची हाईट फॅक्टर काय होता, जबरदस्त. सुनील पाटील आल्या आल्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे बॉल चेक करतायत. धावसंख्या 14 वर 4. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना, 24 मिनिटं तुम्हाला आम्ही दिलेली आहेत, लक्षात ठेवा. किशोर दादांचं पुन्हा एकदा आगमन. आज मला वाटतं काहीतरी मॅचेस खेळतील, फायनलला येतील. कमिटीची एंट्री आहे, खेळावं लागणार. यस जबरदस्त मेहनत खरोखर किशोर दादा, हेड्स ऑफ आहे तुम्हाला सुद्धा. 2 दिवस त्याच्या अगोदर, 1 हप्ता अगोदर जबरदस्त मेहनत आहे. योगराज आग्राच्या एंडकडून गोलंदाजी करताना योगराज उजव्या हाताने शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. लवकर खेळण्याचा सुनील यांनी प्रयत्न केला होता बघा, कारण कॉन्क्रीट विकेटवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे लुक्स आहेत ना ते महत्त्वाचे असतात, आणि जे तुम्हाला टायमिंग लागतं फिरून मारण्यासाठी म्हणजे पुल शॉट करण्यासाठी, हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल, ते सगळ्यांना जमत नाही. योगराज पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, सुनील पुढे आला, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्शन चांगलं आहे, कडक आहे, कडक कॅच. अपेक्षा जास्त होत्या सुनील यांच्याकडून सर्व रसिक प्रेक्षकांना. आणि बघा, कारण यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या स्क्रीनवर जे सर्व रसिक प्रेक्षक आनंद घेतात त्या सगळ्यांचं मनापासून आज एक्सर ग्रामस्थ आयोजित तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आहे. सुनील गेल्यानंतर न्यू बॅटर, कालचा दिवस ज्यांच्या बॅटमधून मी षटकार बघितला होता, अविनाश म्हात्रे. मात्र जुनं ओल्ड इज गोल्ड जर बघितलं तर सगळ्यात नंबर 1 वर प्रेसी संघातील अविनाश जाधव, हिंदुजा हॉस्पिटल यामधून ते आता सुद्धा लेदर क्रिकेट खेळतायत. मात्र त्यांच्यासारखा फलंदाज मी त्या वेळेला 25 वर्षा अगोदर मी कुठलाच बघितला नाही. त्याच नावाचा, त्याच राशीचा हा न्यू बॅटर अविनाश. कालचा दिवस एक जबरदस्त विजय जर बघितले, कडक षटकार मी बघितला होता अविनाशच्या बॅटमधून. 14 धावा आहेत, 5 गडी विजय गेलेले आहेत. 3 षटकांच्या मला वाटतं समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे फक्त 14. याचं मी श्रेय कोणाला देईन? फक्त गोलंदाजांना. अप्रतिम, एक्सलंट बॉलिंग. JMCC NY आणि साऊथ 11 एक इनिंग झाल्यानंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. ऑफ साईडला कट केलाय बघायचं. डी झोन मध्ये 2 धाव्यांसाठी, या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. मित्रांनो, इंडियन टीम मध्ये स्विंगचा एक सुलतान असा होता ज्यांनी टेस्ट क्रिकेट मध्ये 2 इनिंग मध्ये तब्बल 16 विकेट डेब्यू मॅच मध्ये घेतल्या होत्या. त्याचं नाव होतं नरेंद्र हिरवानी. धावसंख्या 16. अनिकेत आहे, फुल पिच डिलिव्हरी, स्ट्रेट ड्राइव्ह. कालचा दिवस गाजवला मी सांगितलं. मुंबईचा मरीन ड्राइव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह आणि या फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह, एक्सलंट. 6 धावा. अविनाश नावातच नाश आहे. जेव्हा जेव्हा उतरतात ना समोरच्या गोलंदाजाला थोडासा घाम फुटतो. आणि हा बघा, एकतर फुल्लर लेंथ डिलिव्हरी होती, ताकद तुम्ही बघितली आणि त्या ताकदीच्या जोरावर हा स्ट्रेट लेन मध्ये गेला षटकार. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या 22. बघा, एक तो कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा विजय, और इस बल्लेबाज ने इस गेंद को क्यों छोड़ दिया, का सोडलं. भरपूर वेळा आम्ही असं बघितलेलं आहे. आता मात्र नाही, आता मात्र लाईन भरकटलेली आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23.
इतिहासामध्ये इतिहास सांगतो मित्रांनो, कारण छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर आपलं दैवत आहे, आपलं आराध्य दैवत आहे. सगळ्यात मोठा जो गेम प्लॅन झाला होता इतिहासामध्ये, जयसिंग मिर्झा राजाला 23 किल्ले द्यायला लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. हा इतिहासामधला सगळ्यात मोठा तह होता. गुड बॉल आवाज आला, इथपर्यंत कटचा आवाज आला. आउटस्विंग चेंडू. बघा तुम्ही, खरोखर आता ॲक्शन रिप्लेमध्ये ही विकेट कशी गेली बघा. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. फिंगर बघा चेंज ऑफ पेस, थोडासा चेंडू कट, आउटस्विंग, इनसाइड एज, फलंदाज बाद. बघा पुन्हा एकदा मी सांगतो, मैदानाच्या आतमध्ये येताना किंवा जाताना गार्ड घालू नका किंवा काढू नका. हे सर्व मैदानाच्या तुम्हाला बाहेर करावं लागेल. जर का अशा चुका केल्या 3 धावांची पेनल्टी आहे. आणि काल पेनल्टी मिळालेली आहे टीमला 23 वर 6. अंकित मला वाटतं न्यू बॅटर आहे. अंकित सुर्वे, अविनाश मात्रे. आता अंकित कारण गोलंदाज पण अंकित आहे, अनिकेत आहे, सॉरी. थोडंसं अनिकेतनी जर बघितलं तर डीप लॉंग ऑफला एक खेळाडू लावलेला आहे. चेंज ऑफ पेस, ग्रेट डिलिव्हरी. आठवण झाली, कालचा दिवस सुद्धा मी सांगितलं होता का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महान गोलंदाज सर रिचर्ड जॉन हॅडली, विविन रिचर्ड सरांना एक असा चेंडू टाकला होता. त्या क्षणाची मला आठवण करून देतोय. आता थोडंसं स्टेप आउट झाले, पुढे आले. मिडॉनवरून जर बघितलं थोडासा डीप लॉंग ऑफच्या गॅपमध्ये थोडासा चेंडू गेला होता आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. मित्रांनो, न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेल यांनी वानखेडेवर जेव्हा 10 विकेट घेतल्या ना, तेव्हा वानखेडेचे अध्यक्ष होते विजय पाटील यांनी एजाज पटेलला 10 विकेट घेतल्याबद्दल एक जर्सी भेट दिली होती. त्या जर्सीचा नंबर होता 24, कारण धावसंख्या ती म्हणजे 24. कमिटीला विचारून गेलेला आहे. बघा जे काय करायचं आहे विचारून जा. पाणी बिंदास, कडक ऊन आहे, जेवढा वेळ तुम्हाला पाणी लागेल बिंदास पाणी मागवा. कारण सध्या तर वेधशाळेने अजून 9 दिवस उन्हाचा कडाका, कमीत कमी 36 ते 37 अंश राहील असं वेधशाळेने कालच नमूद केलेलं आहे. आणखीन 7 ते 8 दिवस. कारण शिमगा म्हटला, थोड्याच वेळात शिमगा म्हणजे होळी, कोकणातला शिमगा आणि गणपती याचा नाद नाही करायचा. तर होळीच्या, कोंबर होलीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना माझ्यापासून, आमच्या संपूर्ण कुटुंबापासून सगळ्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा. खूप मोठा इतिहास आहे होलिका मातेचा. होळी का पेटवली जाते, होळीमध्ये आपण नारळ श्रीफळ का वाढवतो, त्या जळत्या होळीमध्ये, त्यावेळचा खूप जुना इतिहास आहे. वेळ भेटला नक्की सांगेन तुम्हाला. थोडंसं ड्रिंक्स टाईम, स्ट्रॅटेजी टाईम आउट तिकडे आहे, मात्र जास्त वेळ घेऊ नका कारण 10 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. प्लीज. हो, कोण आलाय? कालचा हिरो आलाय. आला रे आला, भागेश पाटील आला. वय वर्ष 14. घरचे मंडळी मॅच बघत असतील, किती अभिमान वाटला असेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कालचा दिवस गाजवला, वाजवला, कमाल केली, धमाल केली. 4 धावा 2 गडी भागेशने आपल्या नावावर केले. बघायचं भागेश आज काय इतिहास करतोय. 24 धावा आहेत. आता मात्र बघा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, आउटसाइड लेग स्टंप, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल्स तिकडे मिळणार. अंपायरने इशारा दिलेला आहे. धन्यवाद. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. अखंड हिंदुस्थानासाठी हा आकडा विजयजी जर बघितलं 25 जून 1983. चला टॉससाठी मी आता इन्व्हाइट करणार 2 कॅप्टन्सला. लगेच तयार राहा, मी या टॉस बॉक्समध्ये लगेच येईन. भागेश. बघा भागेश ॲक्शन चांगली आहे. चेंज ऑफ पेस विजय जर बघितलं तर करायला गेला होता आणि अंपायरनी सांगितलं का वाईट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण बघा लगेच यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र, आणि हा कानमंत्र भागेशसाठी बघायचा आहे फायदेशीर ठरेल का. 26 वर 6, 26 टू लॉस ऑफ 6 विकेट. गुड बॉल. क्या बात आहे. मी सांगितलं ना हा भागेश आहे. आणि विजय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कानमंत्र दिला आणि बघा तो कानमंत्र काय सक्सेस झाला. कमॉन डीजे.
तर तुमच्याकडे आहेत शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी, नाहीतर पेनल्टी मिळणार. 23 मिनिटं झालेली आहेत. चला लवकरात लवकर करा प्लीज. भागेश बघा स्क्रीनवर बघा काय एन्जॉय करतोय, सेलिब्रेशन मिस्टर भागेश. पुढचा चेंडू आहे आता मात्र बघा, कारण बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू आलाय. 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 28-28. सनत जयसूर्या ओडीआय क्रिकेटमध्ये 28 शतकं, ज्यांनी 96 ला धुमाकूळ सुरुवात केली. फास्ट क्रिकेट 15 वरचं कसं खेळायचं, रोमेश कालवितरणा यांचा जयसूर्या 28. मात्र जयसूर्याच्या नावावर 28 शतक. धावसंख्या ती म्हणजे 28. बागेश पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी, कार्पेट ड्राईव्ह मध्ये चेंडू बघितला. शॉर्ट कव्हर मध्ये कॉल दिला, सांगितलं थांब पुढे जाऊ नको. धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 29-29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघत आहात. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू गेला, गॅदर केला, काहीतरी ऍक्शन इकडे तिकडे पुढे मागे जरा काहीतरी चाललेलं दोन्ही बॅटरचं. 2 चेंडू शिल्लक आहेत. जीएमसीसी NY आणि साऊथ 11. जीएमसीसी आणि साऊथ कॅप्टन तयार राहा. एक इनिंग भागेश आहे. यस गुड बॉल भागेश, तिथे गाडी सुटली, शिटी सुद्धा वाजली, फलंदाज तिकडे बाद. आणखीन एक चेंडू डॉट. आज खरोखर विजय जर बघितला, भागेशची घरची मंडळी खुश असतील. यूट्यूबच्या माध्यमातून भागेशला जर बघत आहात तर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. खरोखर भागेशबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मूर्ती लहान आहे भागेशची, कीर्ती महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, आणि भागेश सांगतो इलाका किसका भी हो धमाका मेरा ही होगा. चला न्यू बॅटर राजू वाघमारे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत. सतीश सिंग आहेत. भागेशला गोलंदाजी करताना मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 29-29. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रोटेक्शन तिकडे आहे, सिंगल्स मिळणार बघायचं आहे. उशिरा तिकडे थ्रो का नाही केला, अपील झालेला आहे. अंपायर आउट आहे ना. यस धन्यवाद. नंदू भाऊ तिकडे आहेत आणि सांगितलंय, सिग्नल दिले, आउट आहे बॅटर. चला तर आता स्कोरिंग कार्ड कडे इकडे वळूया. 5 षटकं टाकून झालेली आहेत आणि 5 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत. आता जर बघितलं तर विजय 30 चेंडू आहेत, धावा करायच्या 31. चला जेएमसीसी आणि साऊथ 11 कॅप्टन, कारण मी टॉस बॉक्स मध्ये आलेलो आहे, तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये यावं लागेल. सायुज युनायटेड. धन्यवाद.
मात्रे यांना विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. अनंत पाटील दादा क्रिकेटचे चाहते आहेत. भाऊराव मात्रे ज्येष्ठ क्रिकेटर आहेत. माय भारत ही टी शर्ट आज घातलेली आहे भाऊनी. वेलकम वेलकम. अनंत पाटील दादा क्रिकेटचे चाहते आहेत. तर सायूज युनायटेड 11 आणि JMCC कॅप्टन, सगळ्यात प्रथम तुमचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनचं. येस, कोण बोलणार? चला, JMCC कॅप्टन आता थोड्याच वेळात कॉल करणार आहेत. मी बॉल आणि बॅट बघून घ्या. बॉल किंवा बॅट? JMCC कॅप्टन, वॉज द कॉल? बॉल. येस, you on the toss. Congratulations. सगळ्यात प्रथम what you decide and what's the reason? बॉलिंग. एक्झॅक्टली कारण काय? आणि जास्त ऊन हे पडणार तेव्हा. शेवटी बॅटिंग सुद्धा करायचीच आहे ना. तर आज बॉलिंग करताना टीम मधलं ब्रह्मास्त्र काय? टीम मधलं म्हणजे कोण कोण बॉलर आहेत तुझ्या विश्वासातले? नितेश सालुंके, दीपक आहेत, ऋषी आहेत. पिच इट इज अ कॉन्क्रीट विकेट, थोडंसं कडक विकेट आहे, फास्ट विकेट आहे, त्याच्यामुळे फास्ट गोलंदाजांना ही विकेट. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा जास्तीत जास्त? जास्तीत जास्त आम्ही 50च्या आतमध्ये अडवायला बघू. चला, कारण बघायचं जास्तीत जास्त 50च्या धावा. यू लॉस द टॉस. टॉस जिंकला असता कॅप्टन, काय निर्णय असता? बॉलिंगच घेतली असती. बॉलिंगच घेतली असती. आणि एक्झॅक्टली कारण या पिच बद्दल? आमचे बॉलर खूप स्ट्रॉंग आहेत, तर आम्ही ट्राय केलं डिफेंड 30 किंवा 40 मध्ये अडवायचा. आज तुमच्या टीम मधला बाहुबली कोण आहे? काय सगळे सेम इक्वल, सगळे चांगले प्लेयर आहेत. चला, कॅप्टन सांगतात सगळेच बाहुबली आहेत. दादानी पण सांगितलं सगळे बॉलर चांगले आहेत. दोन्ही कॅप्टनना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चला, मान्यवरांचे आभार. मी विनंती करतोय मान्यवरांना पुन्हा एकदा तुम्ही प्लीज व्यासपीठावर स्थानबंद व्हा. ज्योतामध्ये खेळवली जाणारी फार कमी मॅचेस विजय मी लीग सिस्टम मध्ये बघितलेले आहेत. नाम छोटा हो या प्राइस छोटा हो, लेकिन साउंड एक्सर प्रीमियर लीग का बहुत बड़ा है. खूप मोठी मॅच, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे. मी सन्माननीय भाऊराव मात्रे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी अनंत दादांना विनंती करतोय. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व एकसरगाव भाऊराव मात्रे यांच्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा टॉस करण्यात आला. टॉस बॉक्स मध्ये बघता तुम्ही आमच्या व्यासपीठावर आणखीन एक ज्येष्ठ कर्तृत्ववान भाऊराव मात्रे सुगंधित पुष्पगुच्छ मायेची उबदार शॉल देऊन दादा वेलकम वेलकम. गुड मॉर्निंग, हॅपी संडे. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा भाऊ दादा. चला, स्वयं आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 30 चेंडू 31 धावा करायच्या आहेत. बघा, नो मिक्सिंग नो फिक्सिंग, कंपल्सरी चेसिंग असा हा नियम आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी.
30-31. So umpire signal start of the match and say let's play. अजितला तुम्ही बघतायत शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू अजितनी ओळखलं थोडंसं ऑफ स्टंपला गेला हलक्या हाताने फक्त ऑन साईडला तिकडे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये पुल केला आणि आपल्या धावसंख्येला सुरुवात केली ती म्हणजे अजित चव्हाण आपलं वैयक्तिक संघाचं सुद्धा खातं ओपन करतायत धावसंख्या बिन गडीबाद 1 आता 29 चेंडू आणि 30 धावा नितेश किनी स्ट्राईकला तुम्ही बघतायत अजितनी खातं ओपन केलेलं आहे स्वतःच्या संघाचं आता बघायचं नितेश खातं या चेंडूला ओपन करेल का स्वयं मात्रे आता मात्र बघा अप्पर कट करायचा होता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू आहे लाईन क्रॉस झाली अंपायर सांगतात वाईट आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2 आता 29-29 आज तुम्हाला माहिती आहे चॅम्पियन एकतर इंडिया किंवा न्यूझीलंड फायनलची मॅच आहे आणि इकडे सुद्धा विजय बघितला तर कोणतरी चॅम्पियन होणार आहे आता मात्र बघा चेंडू पडल्यावर थोडासा लो राहिला होता अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅन रिझल्ट मध्ये सर्कलच्या आतमध्ये थोडंसं प्रोटेक्शन तिकडे होतं धन्यवाद अंपायर बायचा इशारा सांगतायत आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 स्वयं मात्रे चांगला चेंडू होता रिस्पेक्ट दिली त्या चेंडूला शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू गेला आणि धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे बिन गडीबाद 4 धावा 31 धावांचा पटला करताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे स्वयं मात्रेला तुम्ही बघतायत गोलंदाजी करताना धावसंख्या ती म्हणजे 4 आमचे नंदू भाऊ सबका बंधू अपना नंदू भाऊ स्क्वेअर लेग पंच तुम्ही बघतायत अशोक राऊजी आहेत आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला खाली खेळाडू आहे सूर्याची किरण आहेत कॅच तिथे व्यवस्थित सापडत नाही कारण उंच आकाशामध्ये सूर्याची किरण सुद्धा आहेत हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे धावसंख्या ती म्हणजे 5 GMCC won the toss and they decide to bat first सायूज 11 नक्कीच क्षेत्ररक्षण करणार साईज युनायटेड 11 आता बघा मात्रे फॉर्म मध्ये आले फलंदाज तिकडे बाद क्लीन बोल्ड खेळ खल्लास तीन चेंडूचा सामना केला 2 धावा बनवल्या अजितने पहिला गडी तिकडे बाद होतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोहित राजपूत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो बघायचं रोहित राजपूत आणि नितेश कारण हा स्ट्रोक जर बघितला तर एकदम बॅट लवकर गेली होती आणि बॅटीचं काम चेंडूनी करून टाकलं त्रिफळाची बाद 5 वर 1 संघर्ष होणार आहे विजय कारण बघा बॉल टू बॉल रन करणं एवढं करणं सोपं काम नाही 30 मध्ये 50 करणं सोपं आहे 30 मध्ये 30 करणं एवढं सोपं काम नाही कारण आता पहिलं षटक अजून प्रगतीपथावर आहे स्वयं मात्रेला तुम्ही बघतायत 5 धावा झालेल्या आहेत 1 गडी बाद शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आहे हिटमॅनची मला आठवण झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विजय बघितला ना तर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू रोहित सारखा कोणच खेळत नाही शोएब अख्तरनी त्यावेळेला एक रोहित बद्दल सांगितलं होतं विजय कारण मी जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा माझा ब्रह्मास्त्र होतं शॉर्ट ऑफ प्लेन पण त्यावेळेला नशीब रोहित शर्मा जास्त माझ्यासमोर आला नाही
नाहीतर माझी कारकीर्द लवकर संपली असती. तर तोच प्रयत्न बॅटरने केला होता. षटक संपते पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 5, 1 गडी बाद. अजून 26 धावा करायच्यात. 24 मध्ये 26. स्क्रीनवर तुम्ही बघतायत NXT लाईव्ह. मित्रांनो, यूट्यूबच्या माध्यमातून खरोखर आज बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परफेक्ट अपडेट. आणि आमचे जे कॅमेरामॅन ऑपरेटर आहेत त्यांना हेड्स ऑफ आहे. तर नुसतं बघू नका, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दबायला विसरू नका. सारखं सारखं सांगेन, कारण तुमचा सपोर्ट आमच्या या NXT लाईव्ह पाटील बंधूंसाठी खूप गरजेचा आहे. गौरव किणीला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. 5 धावा, 31 धावांचा टार्गेट आहे. पहिली मॅच, अजून 9 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर JMCC NY आणि सायूज युनायटेड 11 या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. चला, टाइम. गौरव किनी लो फुल टॉस चेंडू होता. गुटनाट एक तमाशा देख. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. कलेक्ट करतायत डायरेक्ट 1 बाउन्स. मात्र बघा, बॅकअपला एक खेळाडू दुसरा होता, कारण डायरेक्ट थ्रो हातामध्ये आला नाही. सिंगल्स तर मिळणार आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. नितेश किनी वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतायत. रोहित राजपूत याला अकाउंट ओपन करायचं आहे. गौरव किनीला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. 23-25. आता मात्र बघा, कारण व्ही शेप मध्ये खेळलेला हा स्टोक्स तुम्ही बघतायत. डीप वायडिश लॉंग ऑफला तिकडे गेला होता. थ्रो पुन्हा एकदा व्यवस्थित येत नाही. बॅकअपला खेळाडू प्रोटेक्शन द्यायला थोडासा उशीर तिकडे करतोय. धावसंख्या ती म्हणजे 8. समोर दिसेल थोड्याच वेळात आगरी कट्टा. धावसंख्या 8 आहे. बघा, लहान मुली सुद्धा एन्जॉय करतायत, ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. थोडासा इनसाइड एज सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट सडमॅन क्षेत्रामध्ये तिकडे खेळाडू आहे. आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 9. क्रिकेटच्या इतिहासामध्ये विजय जर बघितलं तर प्रथमच 9वा बनवण्यात आला. दादाजी कोंडदेव स्टेडियमला ISPLच्या माध्यमातून पर्व दुसरं गाजलं. फायनल कोण विसरणार. 18 मध्ये 59 धावा. आणि सांगली एक्सप्रेस विजय पावलेंनी दाखवून दिलं का मी फक्त बॉलर नाही, मी बॅट्समन सुद्धा आहे. 1 ओव्हरमध्ये केलेल्या 39 धावा विसरू शकत नाही. फुल पिच डिलिव्हरी आहे. आउट ऑफ पार जाईल का. प्रोटेक्शन आहे. गुड कॅच. डीप वाइडिश लॉंग ऑनला फलंदाज मात्र आउट झालेला बॅटरनी काहीतरी खांद्यावर हात टाकला विजयजी आणि काहीतरी कान मंत्र दिला मला वाटतं. थोडीशी हीट आहे. कोणाला मिळणार नंबर 1 सीट. वातावरण झाले थोडंसं हीट. बघा, हीट आणि सीट करता हीट सुद्धा व्हावं लागेल आणि सीट सुद्धा मिळवावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करायचा होता. बघा, कॉन्क्रीट विकेट असल्यामुळे मी अगोदरच सांगितलं होतं का चेंडू पडल्यावर फास्ट येतो आणि त्यामुळे तुमचा जो स्टान्स आहे ना
तो चांगला पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टान्स कोणाचा चांगला होता? दिलीप बळवंत वेनसरकर. आज सुद्धा लॉर्ड्सला कधी जर तुम्ही गेलात तर ते चित्र त्यांचं आहे ना, म्हणजे उभं राहण्याची पद्धत, ते तुम्हाला लॉर्ड्सला वेनसरकर सरांचं बघायला मिळणार. क्या बात आहे, अफलातून बॉलिंग आहे, जबरदस्त टप्पा आहे. 31 धावा जरी करायच्या असल्या त्या तुम्हाला आम्ही सहजासहजी करून देणार नाही, असं कदाचित गोलंदाजाचा मानस आहे. तर बघायचं आहे, कारण जबरदस्त गोलंदाजी. चला 18 चेंडू 22, 22 धावा करायचे आहेत. 9 धावेवर 2 गडी बाद. 31 धावांचा पाठलाग करताना 9 धावा झालेल्या आहेत. 3 षटकं अजून बाकी आहेत, म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 22. चला विशाल नाईक सर थोड्याच वेळात इकडे येतील. विरल नायर सर सुद्धा तिकडे येतील. दीप पाटील 18-22. क्या बात आहे, स्क्वेअर कट बघा, सुंदर स्क्वेअर कट. मात्र फक्त आणि फक्त मला वाटतं 2 धावा तिकडे आहेत. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11. आकड्यावर मला इंग्लंडच्या आदिल रशीद एक मॅच खेळला, नाही ओव्हर केली, नाही बॅटिंग केली, नाही कोणाला रनआउट केलं, तरी सुद्धा त्या मॅच मध्ये आदिल रशीदला 11 लाखाचं पारितोषिक मिळालं होतं. ऑन साईडला चेंडू जातोय, बघायचं पुन्हा एकदा डीप अडिश. लॉंग ऑनला सिंगल्स मिळणार तिकडे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 12. 2 गडी बाद आहेत. आता 16 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. सांगणार मी तुम्हाला, ते 11 लाखाचं काही न करता आदिल रशीदला प्राइज मिळालं होतं. पुन्हा एकदा बघा, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याच्या नादामध्ये 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14. सन्माननीय संजय ठाकूर साहेबांचं आगमन आज आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे आणि या ट्रॉफीज तुम्ही बघतायत ना, आज त्यांच्या सन्माननीय कैलासवासी हरिश्चंद्र ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ट्रॉफीज देण्यात आल्या आहेत. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम, हॅपी संडे. हो, क्या बात आहे, क्लास बघा, गुणवत्ता बघा. चेंडू गेला आउट ऑफ पार, मिळतोय षटकार. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करतायत. या अगोदर तुम्ही षटकार बघितला, स्वीपर कव्हर मध्ये तिकडे चेंडू जातोय. 2 धावा तर आरामात तिकडे होणार आहे. आता बघा, बॅटरला एक माहिती आहे, कारण आता जास्त टेन्शन्स नाही, प्रेशर सुद्धा नाही. 13 चेंडू 9 धावा, धावसंख्या 22. आता मात्र बघा, कमबॅक दीप पाटीलला. दीपला माहित आहेत, कारण हे दोन्ही बॅटर सध्या स्ट्रॉंग आहेत, जास्त करून योगराज. बारा 9
12 चेंडू 9 धावा. 22 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 12 चेंडू 9 धाव्यांची गरज. चला सत्काराकडे वळूया. सन्माननीय संजय ठाकूर ज्याने आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत त्या सन्मानाकडे आपण सत्काराकडे वळतोय. सन्माननीय संजय ठाकूर दादांना विनंती आहे सत्कार स्वीकारायचा आहे. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. या ट्रॉफी चकाकणाऱ्या ट्रॉफी तुम्ही बघतायत आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणून या स्पर्धेसाठी आज ठाकूर के ठाकूर सन्माननीय संजय ठाकूर यांच्या खांद्यावर ही मानाची सन्मानाची उबदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन आज त्यांचा आम्ही सत्कार इकडे करतोय. वेलकम दादा, सुस्वागतम, स्वागत आहे. गोलंदाज सतीश डाव्या हाताने. आहा, दांडी गोल नाही, दांडी कुठे गेली विजय ते बघ. सवल जवळ 5 फुटाच्या पुढे स्टंप गेली. सत्कार करूया. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने त्यांच्या खांद्यावर ही मानाची उबदार शॉल, जबरदस्त पर्सनॅलिटी आहे, कॅप दिलेले आहेत. धन्यवाद दादा, तुमच्या सुद्धा मनापासून या स्पर्धेची एक आठवण सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन वेलकम वेलकम, सुस्वागतम. काल सुद्धा दादा माझ्या जोडीला जोडले गेलेले होते. त्यांचा गॉगल जबरदस्त आहे, पर्सनॅलिटी जबरदस्त आहे आणि खरोखर त्यांचं योगदान सुद्धा जबरदस्त आहे. 11-9 डाव्या हाताने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन चेंडू होता, पुल केलाय मिडॉन वरून. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करण्यासाठी तिकडे आला. 2 धावा. 10-7. 10 चेंडू 7 धावा. हलक्यात आणि फक्त खेळून काढलाय. लेग साईडला सिंगल्स मिळणार. आता 9 चेंडू 6. बघा 6 आणि 9चं गणित कसं आहे. इकडून बघा तर 6, तिकडून बघा तर तुम्हाला 9 दिसतील. 9 चेंडू आणि 6 धावा. धावसंख्या 25. स्क्वेअर लेग अंपायर नंदू भाऊ ना तुम्ही बघत आहात. लेट कट करायचा होता. स्लॅम कट त्याला म्हणतात. जर बॅटवर चेंडू आला असता जमलं नाही. 8-6. 2 चेंडू शिल्लक आहेत. अंपायर सांगतायत 8 मध्ये 6. क्या बात है, क्या बात है. इनसाइड एज, दॅट्स अ ग्रेट बॉलिंग. डाव्या हाताचे गोलंदाज का हुशार असतात या गोलंदाजानं दाखवून दिलेलं आहे. बघा चला स्क्रीनवर आपण बघूया. ही विकेट रिलीज ऑफ द डिलिव्हरी. चेंडू पडला, कट करायचा होता, एज लागला, बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या रीतीने तिकडे करतात आणि फलंदाज तिकडे बाद. थोडंसं प्रेशर आले पुन्हा एकदा. फलंदाज अनिकेत, न्यू बॅटर.
सतीश सिंग गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात. आतापर्यंत 2 गडी आपल्या नावावर केलेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू काहीतरी महत्त्वाचा नाही, दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण 7 मध्ये पाहिजे 6. विकेट गेल्या 4. धावा तब्बल करायच्यात 31. धावा झाल्या 25. बघा जो सरबतवाला आहे तिकडे काही लोकांनी ज्या बाईक लावलेल्या आहेत त्या बाहेर काढाव्या लागतील. रसिक प्रेक्षकांसाठी ती जागा आहे, अवेलेबल केलेली आहेत. खुर्च्या तिकडे आहेत आणि आज गर्दी आणि दर्दी तर संध्याकाळी होणार आहे. तर त्या मंडपाच्या आतमध्ये सरबतवाल्याच्या मागे ज्यांच्या बाईक असतील तर प्लीज त्या थोडंसं तुम्हाला काढाव्या लागतील, अन्यथा बाईक राहील आणि जी चाकं आहेत ती गायब होऊन जातील. प्लीज टोचनवाले येतील. 6 चेंडू 7 धावा. बॉलर कोण आहे? बॉलर सिंगल्स तिकडे मिळणार कारण शेवटचा चेंडू सतीश यांच्या षटकातील बाकी होता. आता 6 बॉल्स 5 धावा. भरपूर मॅचेस आम्ही टेनिस विश्वामध्ये बघितलेले आहेत. 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 2 धावा, 6 चेंडू 1 धावा. विचारून जायचं आहे, विचारून. कमिटी अंपायर्स पाणी न्या, बिंदास्त न्या, मात्र विचारून जा. बघा स्क्रीनवर तुम्ही बघतायत 6 चेंडूमध्ये पाहिजेत 5 धावा. नियम आहे कंपल्सरी चेसिंग जा, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावे लागतील. रविवारचं वातावरण आहे, सुट्टीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, तिखट खाण्याचा दिवस आहे, संडे स्पेशल आहे आणि ग्रँड फिनाले आहे. बघा तुमच्याकडे जवळजवळ जास्त नाही, एक 3 मिनिटं बाकी आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 3 मिनिटात कंप्लीट करावंच लागेल. 6-5. चला अंकित तिवारी आपण बघतोय. आता अंकितवर जबाबदारी जास्त असेल, प्रेशर जास्त असेल, दोन्ही संघांकडे प्रेशर आहे. 6-5. धावसंख्या 26 टू लॉस ऑफ 4 विकेट. चेस द स्कोर 31. बघा इकडून फलंदाजाला सांगतायत हा गोलंदाज ऑब्रेक टाकतोय, आउट स्विंग टाकतोय, म्हणजे बघा बाहेरून आवाज आहे बॅटरसाठी स्पेशल का हा गोलंदाज काय टाकतोय. वेद पाटील षटकार मारा, 100 रुपये मिळवा. हो 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 हो, ग्रेट बॉलिंग. जर इकडून बॅटरला सांगितलं होतं का हा गोलंदाज आउट म्हणजे ऑब्रेक टाकतोय तर चांगला सल्ला दिला होता. 5-5. यस हलक्या हाताने फक्त कट केले. बघायचं सिंगल्स का डबल मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आहे, मात्र बघा चेंडू सापडला नाही. 2 धावा तिकडे मिळतील. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. बघा जेव्हा तुमच्याकडे एटीएम मध्ये एकतर पैसे कमी आहेत आणि तुम्ही जर जास्त खर्च कराल तर मग बॅलन्स कसा राहील. तर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही केलं पाहिजे. 4-3. 1-1 चेंडू महत्वाचा आहे, 1-1 धाव महत्वाची आहे, 1-1 मिनिट महत्वाचा आहे. क्या बात आहे. बघा आता ठरून क्रिकेट खेळले. बारी बारी तो सबकी बारी, इसके पहिले तुम्हारी तो अभी हमारी, असा अंकित कदाचित सांगतोय. 3-3. आता कॅप्टनचं दिमाग, चाणक्य नीती. हो हो लाफ्ट केलाय, आउट ऑफ पार जाईल का. क्या बात आहे. फक्त 2 चेंडू आणि 1 धाव. हा चेंडू डॉट गेला तर पैसा वसूल होणार आणि जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर फक्त ऐका, डोळे बंद ठेवा. 2-1.
काय असताना विजय बाहेर बसून क्रिकेट बोलणं किती सोपं असतं ना. जो आतमध्ये जातो त्याला माहिती पडतं का क्रिकेट खेळण्यासाठी काय करावं लागतं. 2-1 आता कॅप्टननी गेम प्लॅन. अभिमन्यू चक्रव्यूह मला आठवला. हे चक्रव्यूह रचलेला आहे कॅप्टननी या बॅटरसाठी, कारण त्यांना माहित आहे हा चेंडू, अंकितला सुद्धा माहित आहे हा चेंडू महत्वाचा आहे, कारण 2 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव. अंपायर सांगतील ते तुम्हाला मान्य करावं लागेलच. जे अंपायर सांगतील ते मान्य करावं लागेल. उलटा उभा राहू शकत नाही, कारण आमच्या अंपायरचे जे डीन आहेत ना मास्तर ते इकडे आलेत. विरल नायर सरांचं आगमन झालेलं आहे. उलटा उभा राहू शकत नाही. बघा एका धावेसाठी हे काय चाललंय. चला हीच तर मजा आहे ना मित्रांनो क्रिकेटची. मात्र काय माहिती आहे का, पहिली मॅच आहे, अजून 9 मॅचेस खेळवायचे आहेत. चला बघा तुमची जी सावली आहे ना ती बॅटरच्या इथपर्यंत गेली नाही पाहिजे. त्याला कदाचित त्या सावलीचा त्रास. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, सिली पॉइंट ॲज अ कीपर, शॉर्ट लेग, त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ. हा चेंडू महत्वाचा आहे. आता मात्र बघा, कारण तिकडे सर्कलच्या इकडे जर खेळाडू असता, ही 1 धाव करताना मात्र घाम फुटला. राजे सांगायचे ना, अरे जिंका असे समोरच्याला घाम फुटला पाहिजे, हरा असे तर सरी सुद्धा तुमचा इतिहास झाला पाहिजे आणि समोरच्याला घाम फुटला पाहिजे. चला शेक हँड करा, कंपल्सरी नियम आहे. हस्तांदोलन